एक सामना गमावलाय. AAA 11 ब्रदर संघाने हा एक सामना जिंकलाय, एक गमावलाय. जितेश स्टार संघाने बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत. साईराज 11 संघ विचार केला तर एक सामना जिंकलाय, एक सामना हरलाय. पॉईंट टेबल खरे तर तुमच्या पुढे सुपूर्द केला. चांगला पॉईंट टेबल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आता इथून मजा येणार आहे. परंतु जितेश स्टार संघाने आज प्रभावित केले सर्वांनी. रोहिदाची कमालीची बॅटिंग आज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रमोदचं षटक लाजवाब. यावेळेस मात्र दत्ता येतोय स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल पिबनचं पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये पहिला बॉल डॉट येतोय. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. मागच्या सामन्यात देखील पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर बॅक टू बॅक 4 विकेट घेतल्या होत्या आणि तिथून 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील त्यांना प्रदान झालं होतं. आता समोर संजू आहे, मेस्करवाडी संघाचा खेळाडू आणि साईराज 11 संघाचा सलामीचा खेळाडू. संजयच्या बॅट मध्ये ऑन साइडला उडवलाय, बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू डीजे. दत्ताच्या विरोधात खरं तर हा षटकार पाहिला आपण. साईराज 11 संघाचा एक तडाखेबाज खेळाडू अर्थात संजू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिला बॉल षटकाराला, दुसरा बॉल देखील गुडघाट एक तमाशा देख बॉलला पाठवलं मिड विकेट काव कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार 4 रन. SDJ संवाद सामना आपण बघतोय. साईराज 11 संघ आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरलेली टीम विलास आणि अप्पा 11 संघ. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. हा सामना प्रतिष्ठेचा आहे. प्रतिष्ठेची लढाई जिंकायची असेल तर बॅटिंग देखील महत्वाची आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅट नाही, इथे मिड विकेट रिझन क्लिअर करत असताना टोकलाय संजयच्या बॅट मधनं. आणखीन एक धमाकेदार दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना संजयला आपण बघतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये चांगली बॅटिंग करत असताना संजूला आपण पाहतोय. संजू चांगला फलंदाज आहे. यावेळेस फक्त हलकासा टच केलाय, बॉलला फक्त दिशा दिले, सन्मान दिलाय. सन्मान देण्याचं काम नक्कीच केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. एखादा खराब चेंडू त्यावर प्रहार, एखादा अवघड चेंडू त्याला सन्मान, ही खरं तर फलंदाजाची ओळख आहे आणि तोच दाखवत असताना पहिल्या सामन्यात देखील संजूने चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर दुसरा सामना फ्लॉप ठरला होता आणि तिसरा सामना चालू आहे. यावेळेस मात्र स्टँड इन डिस्पॅच ओव्हर दी रोप बॉलला पाठवलंय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. फलंदाज संजूच्या बॅटमधनं हा धडाकेबाज षटकार.
असा गोलंदाज दत्ताच्या विरोधात खरा हल्ला आपण बघितला. पिबनचं पहिलं षटक समाप्त झालं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. पहिलं षटक समाप्त झालंय. 20 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचा षटक. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज करण. यावेळेस मात्र निलेशचा ब्रँड अर्थात क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल पकडली आणि निलेशचा संपवलाय खेळ. आणखीन एक फलंदाज बाद. निलेश बॅक टू द डग आउट. सलामीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना चांगली बॅटिंग करत असताना पकडली जाईल झेल आणि संपवलाय तो मात्र निलेशचा खेळ. अरे यस संजू या फलंदाजासाठी खरे तर षटकार आणि चौकार हॅट्रिक जर मारली तर रोहिदास मेंगाळ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक खेळाडूंवर असलेलं प्रेम सातत्याने आपण या ठिकाणी पाहतो. नेक्स्ट बॉल फलंदाज मित्र म्हणेन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन महेंद्रला आपण बघतोय. लेफ्ट हँड फलंदाज. चला स्पीडअप घ्या. सामना वेळ वाचवायचा. बॅटिंग स्टार्टवर लेफ्ट हँड फलंदाज. यावेळेस मात्र नक्की चांगला बॉल चांगली डिलिव्हरी स्लो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांकडे खरं तर दाद भागण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगली पंचगिरी आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय. हा चांगला बॉल डॉट बॉल आला. गोलंदाज करण चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर कुठेतरी विकेट. दुसऱ्या बॉलवर चांगली डॉट बॉल. त्या ठिकाणी फटका चांगला आहे. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. शिवम चुकी करणार नाही. एक धाव घेतली जाईल. पहिल्या ओव्हरला कुठेतरी वाटलं होतं थोडं अंकुश राहिलं परंतु 20 धावा आला. तदनंतर करणने कमबॅक करण्याचं काम केलं. अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. एक धाव खर्च केले 1 विकेटच्या मोबदल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय संजूला. संजूला आपण बघतोय. नक्कीच या ठिकाणी प्रवीण खंडवी या स्पर्धेचा ज्याने टायटल बनवला. यावेळेस सादर फटका कमालीचा संजूच्या बॅट मधनं. थाम लिया है बैट अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. हर बॉल बाउंड्री के बाहर होगा. आणि हेच सांगत असताना फलंदाज संजूच्या बॅट मधनं एक दर्जेदार 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 चौकार. येस थँक्यू डीजे. या सह्याद्री प्रीमियर लीगचा JD11 ग्रुपचा ज्याने टायटल बनवला तो गायक अर्थात मी तर म्हणेन प्रवीण खंडवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. नक्कीच प्रवीण खंडवी साहेब आपण सरस मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 धावा यस सिक्सर ज्यांच्या माध्यमातून खरंच आम्ही एक कॉल केला होता प्रवीणला की एक सह्याद्री प्रीमियर लीगचं टायटल आम्हाला पाहिजे आणि तो टायटल खरं तर ते गाणं एका शब्दावर ज्यांनी आम्हाला कोणताही आग्रह न करून ज्यांनी खरंच या लीगसाठी आपलं योगदान दिलं जे गाणं बनवलं सह्याद्री प्रीमियर लीग वाजते बेलेजा मैदानावर आणि ते टायटल देखील आपण सातत्याने ऐकतात. ते सन्माननीय गायक आमच्या प्रवीण खंडवी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. डीजे दा फलक जाऊन पोहोचलाय.
31 या आकड्यावर 31 धावा आपण बघतो. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि हे टायटल त्यांच्याच आवाजात खरं तर आम्हाला या ठिकाणी ऐकायला देखील मिळेल थोड्याच वेळात. ह्याच प्रत्यक्ष आवाजात आपल्याला ऐकायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण काल देखील त्यांचा कॉल झाला होता आम्हाला की उद्या सुट्टी आहे, त्यावेळेस येण्याचा प्रयत्न करेल आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली. प्रवीण नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा. थोडंसं आत्ताच आले त्यांना पाणी देखील द्या आपण आयोजक. येस, जाऊया मॅच कडे जिथे षटक क्रमांक 3 आपण बघतो. प्रतीक वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर. वंजारवाडीचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेंद्राला आपण बघतो लेफ्ट हँड फलंदाज. फुलटॉच बॉल अडवाट बॅटने फटका दमदार खेळलाय. त्या ठिकाणी मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलना फेकना तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण बघतोय. 2 धावा 2 धावेच्या गतीने जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 33 या आकड्यावर. 33 धावा. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. प्रतीकच्या विरोधात हल्ला आपण पाहतोय. चांगली बॉलिंग आहे प्रतीकची देखील आपण सातत्याने बघतोय. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. निर्धाव बॉलची सांगता डॉट बॉल. प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. मी तर म्हणेन चांगला खेळाडू आहे प्रतीक. वंजारवाडी टीम कडून सातत्याने खेळतोय. नक्कीच साईराज 11 संघाची ही जोडी आहे. त्या जोडीने खरं तर बॅक टू बॅक 2 षटकार मारले किंवा षटकार हॅट्रिक मारले तरी सन्माननीय सतीश भाऊ वकारे यांकडून दिले जातील 1500 रुपयांचा कॅश प्राइज. खेळाडूंवर असलेलं प्रेम, खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी खरं तर सातत्याने संघ बालक आपलं बक्षीस प्रदान करत असतो आणि ते बक्षीस मिळवण्यासाठी खेळाडू वृत्ती दाखवणे देखील गरजेचं असतं. सलामीला गेलाय फलंदाज. ऑन स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल संजू. पुन्हा एकदा सज्जा. चांगला बॉल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रतीक वाघमारे वंजारवाडीचा खेळाडू अर्थात गणेश टीम मध्ये सातत्याने आपण बघतोय. परंतु आज संघ मालकासाठी खेळायचंय, विलास आणि अप्पा 11 या संघासाठी खेळायचंय. त्याची गोलंदाजी चांगली होते. षटक क्रमांक आपण 3 बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक पुन्हा एकदा सज्ज. हा मात्र सन्मान देण्याचं काम केलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चांगलं झालं होतं परंतु क्षेत्ररक्षकाने उचलल्या फेकना तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा आणि 2च्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. डोळ्याची पारणे फेडणारी लढत अर्थात बैलगाडी क्षेत्रातील एक हे सातत्याने उदाहरण आपण ऐकतोय की डोळ्याची पारणे फेडणारी शर्यत. परंतु आज डोळ्याची पारणे फेडणारी मॅच. यावेळेस मात्र संजूच्या बॅटमधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फाईन लेग क्षेत्र निवडलं. चेंडू सीमा पार 4 रन. हे 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 40 धावा. स्कोर बोर्डवर आपण बघतोय 3 षटक संपले 40 धावा आणि 4थं षटक कुणाच्या हातामध्ये सुपूर्त केले जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे. विलास आणि अप्पा 11 संघ आपण बघतोय. सायराज 11 संघाने चांगलं बॅटिंग दमदार सुरुवात करत असताना आपण बघतोय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. 3 वाजलेत. संवाद सामना आपण बघतोय. 3 आणि 6 अजूनही आपल्याकडे 4 तास आहे.
4 तासामध्ये आपल्याला 4 सामने कव्हर करायचे, म्हणून प्रत्येक सामन्यात जर 1 तास जरी पकडला तरी शेवटच्या मॅचला खरं तर उशीर होईल, दमट वातावरण होईल. त्यामुळे मॅच आताच ऑन करून घ्या. सर्व संघांना शुभेच्छा. षटक क्रमांक आपण चौथा बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज करण. करणला आपण बघतोय. मैदानाच्या चारही बाजूला लोट गर्दी, प्रेक्षकांचे तुडुंब गर्दी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उद्या देखील गर्दी पाहायला मिळेल आणि परवा मी तर म्हणेन या मैदानावर भरपूर सारे प्रेक्षक पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हलकासा दिशा दिला, टच केलाय, फक्त बॉल चाललाय. चेंडू बॅक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार. 4 रन. असं थँक्यू डीजे. या ठिकाणी बॅटिंग चांगली होते. महेंद्राच्या बॅटमधनं हा चौकार येतो आणि चौकार चांगलं बॅटिंग पाहायला मिळाले करणच्या विरोधात. यावेळेस मात्र डायरेक्ट परफेक्ट यॉर्कर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस, फलंदाज बाद. महेंद्र बॅक टू द गार्ड. यस, थँक्यू डीजे. षटक क्रमांक चौथा आपण बघतोय. अजूनही सतीश भाऊ वकारे यांनी लावलेले 1500 रुपये बॅक टू बॅक 2 षटकारासाठी या बॅट्समनसाठी म्हणजे साईराज 11 संघासाठी. तो अजूनही बक्षीस खरं तर पटकवण्याचा मान कोणत्या खेळाडूने केलेला नाही. यावेळेस फटका दमदार आहे. स्टँड इन डिलिव्हर्ड, बॉलला पाठवलं मिड विकेट रिझन मधून, चेंडू सीमा पार. सिद्धार्थच्या बॅट मधलं हा दर्जेदार षटकार. येस, थँक्यू डीजे. चला लगेच बॉल द्या. मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. पंच बॉल घ्या, सामना चालू करा. यावेळेस मात्र मित्र म्हणेन चांगला बॅटिंग सिद्धार्थच्या माध्यमातून आपण बघतो. षटकार आला सिद्धार्थच्या बॅटमधनं. तदनंतर चांगलं बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हरला तरी चालेल, परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे आणि हेच करत असताना सिद्धार्थच्या बॅटमधनं यावेळेस मात्र गल्ली पॉइंट मधून बॉल फरार. 4 धाब्यांसाठी मिळतोय सिद्धार्थच्या बॅटमधनं. हा देखना रुबाबदार हँडसम चौकार. येस, चांगली बॅटिंग सिद्धार्थची आपण बघतोय करणच्या विरोधात. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नसेल आणि इथे पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. रोहिदास मेंगाळ यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सन्माननीय संजू आणि सिद्धार्थ या कोणत्याही फलंदाजासाठी सिंगल धाव ना, एकच धाव.
500 रुपये दिले जातील याकडे लक्ष असू द्या रोहिदास मेंगाळ साहेबांकडून. हा मात्र वाईट बॉल, खराब बॉल, खराब चेंडूची सांगता या ठिकाणी आपण बघतोय. आणि नक्कीच एक एक्स्ट्राची धाव त्या पलकावर जोडली जाईल. थोडेच वेळात रोहिदास मेंगाळचं देखील आगमन होईल. चांगली गोलंदाजी करावी लागेल अप्पांड विलास 11 या संघाला. मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे. स्टँड इन डिस्पॅच फलंदाजाच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना दर्जेदार षटकार. चार षटक संपलेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय 62 या आकड्यावर. ही मॅच खरं तर दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. साईराज 11 संघासाठी देखील महत्वाची आहे आणि आप्पा विलास 11 संघासाठी देखील महत्वाचे आहे. कारण या मॅच वर जर विजय जो संघ पटकावेल तो मी तर म्हणेन चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचेल. कारण तिकडे जिथे स्टार 11 संघ म्हटला तर सर्व स्टार आहेत आणि त्या स्टारने आपली करामत आज सगळ्यांना प्रभावित केलंय. वेल प्लेड जिथे स्टार 11 बॅक टू बॅक सलग 2 मॅचेस विजयी झाल्याबद्दल. विलास गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलवर तडाखा, बॉलला पाठवलंय वाडिश लॉंग ऑफ मधून, चेंडू आउट ऑफ द पाक. फलंदाज सिद्धार्थच्या बॅटमधनं हा दर्जेदार षटकार. हॅलो, चांगले बॅटिंग यावेळेस मात्र हा देखील लांब 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 लचक सिद्धार्थच्या बॅटमधनं. सिद्धार्थ ऑन फायर, बॉल चाललाय पडिश लॉंग ऑन मधून, चेंडू आउट ऑफ द पाक. षटकार. यस, थँक्यू डीजे. रुपेश खंडवी आपण कुठे असाल आपण या ठिकाणी यायचे. नक्कीच प्रवीण खंडवी देखील उपस्थित आहेत, आपल्याला ते अनाउन्समेंट करतायत. आणि नक्कीच यावेळेस मात्र सिद्धार्थची बॅटिंग चांगली होते मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅक टू बॅक षटकार आले, तदनंतर 1 धाव. चांगली बॅटिंग. नक्कीच थोडीशी गोलंदाजी खराब झाले. मी तर म्हणेन 2 बॅक टू बॅक षटकार आले, तदनंतर 1 धाव आली आणि आता स्ट्राईक एंडला संजूला आपण बघतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मारले, त्या फलंदाजासाठी खरं तर पारितोषिक होता. यावेळेस मात्र संजूच्या बॅटमधनं धमाका, बॉलला पाठवलंय काव कॉर्नर रिझन मधून, चेंडू सीमा पार, 6 धावा. यस, थँक्यू डीजे. वैयक्तिक हा खेळाडू 48 धावांवर खेळतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्याने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांना मात्र मंत्रमुग्ध केलंय. यावेळेस मात्र स्टँड इन डिलिव्हर्ड, बॉलला पाठवलं मिड विकेट रिझन क्लिअर करत असताना आणखीन एक साईराज 11 संघाचा दर्जेदार खेळाडू संजू यांच्या बॅटमधनं हा येतोय 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. आणि 50 कंप्लीट होत असताना बॅट वरती करायचा आहे.
यस डीजे, थँक्यू डीजे. मी तर म्हणेन कोणत्याही खेळाडूने ज्यावेळेस 50 मारतात ना त्यावेळेस बॅट दाखवणं त्यांना खूप कठीण होतं. का होतंय ते काय माहीत नाही, आजपर्यंत अनुभव बघितलाय मी. परंतु मान आणि सन्मानाने खरं तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना तेव्हा बॅट उंच करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा, जास्त वेळ ठेवा आणि प्रत्येक खेळाडूला खरं तर त्याचा गौरव करण्यासाठी नक्कीच त्यांच्यासाठी टाळ्या होत असतात. यावेळेस मात्र दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यस पंचांनी रेफर केलाय थर्ड पंचांकडे, अर्थात टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. या बॉलवर एक धाव आहे, कंप्लीट तर आहे परंतु दुसरी धाव कंप्लीट आहे की काय हे बघावं लागेल आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत स्कोर आम्ही पोहोचू. हेच शेवटच्या बॉलवर विकेट पाहायला मिळाली आणि एकच धाव आणि एक या धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय. किती? एक 88 धावा आणि 89चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि नक्कीच या ठिकाणी खरं तर थोडासा सत्काराकडे जातो. आमच्या या सह्याद्री प्रीमियर लीगचं ज्यांनी टायटल बनवलं, ज्यांनी सॉन्ग बनवलं ते आमचे कशाळे विभाग म्हटलं तर कशाळे विभागामध्ये डामसेवाडी गावाचा एक सुमधुर आवाज म्हणजे डामसेवाडी गावचा गायक अर्थात प्रवीण खंडवी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर जायचं आहे. टॉस बॉक्स कक्षामध्ये आपला त्या ठिकाणी केला जाईल मान आणि सन्मान आयोजकांच्या वतीने. आणि त्यांचं खरं तर टायटल आपण ऐकलंच, सह्याद्री प्रीमियर लीग वाजते बेलेसा मैदानावर आणि उगवता सूर्य मावळता सूर्य असं ते कडवे दर्जेदार गाणं त्यांच्या माध्यमातून प्रस्थापित केलं या ठिकाणी. आणि आमच्या एका कॉलवर यस त्या ठिकाणी फोकस करायचं. लाजवाब गाणं. यस प्रवीण धन्यवाद, धन्यवाद डीजे प्रवीण धन्यवाद. खरं तर तुमच्या मुखातून आम्हाला हे गाणं ऐकायचं आणि ते ऐकवलं जाईल का? तुमच्या मुखातून हे गाणं आहे मला ऐकायचं. नक्कीच मायक्रोफोन तुमच्याकडे आम्ही सुपूर्त करतोय 1 मिनिटासाठी. खरं तर हे गाणं तुम्हाला ऐकवण्यात येईल त्यांच्या गोड आवाजाने, सुमधुर आवाजाने हे गाणं ऐकवलं जाईल. हॅलो, धन्यवाद उत्तम पाटील साहेब, त्यांचा मला कधी पण खूप मोठा सपोर्ट असतो. हॅलो 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 हॅलो, थोडा इको दे ना. नक्कीच तुम्हाला जे ऐकायला गाणं भेटतंय सह्याद्री प्रीमियर, ते मी थोडक्यात 2 ओळी गातोय. मला कधी पण उत्तम पाटील साहेबांचा खूप मोठा सपोर्ट असतो. तसेच JD11 ग्रुपचं मी धन्यवाद मानतो. मी 2 ओळी ऐकवतो. सह्याद्री प्रीमियर लीग रे गाजते आज बेलेच्या मैदानात, गर्वाने उंचावतो मान, आयोजन जडी ग्रुपच महान. थँक्यू. पहिल्याच बॉलवर
यावेळेस दांडी गुल केली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. दत्ता आणि करण. यावेळेस मात्र पहिला फलंदाज बाद करण बॅक टू द डक. यस 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 प्रवीणने देखील आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केले की पुढच्या वर्षी नक्कीच कडक गाणं बनवू. यावेळेस मात्र फटका दमदार आहे विशाल कातवराच्या बॅट मधनं. पादिरवाडी गावची रन मशीन अर्थात मैदानाच्या आतमध्ये विशाल ब्रँड. बॉल चालला सीमा पार. 6 धावा सिक्सर. यस डीजे थँक्यू. पादिरवाडी गावाचा खेळाडू एक षटकार आलाय सोमनाथच्या विरोधात लाजवाब बॅटिंग करत असताना आणि दुसरा बॉल मी तर म्हणेन आउटसाइड द स्टंप. हा दबाव आहे गोलंदाजावर. हा दबाव पाहायला मिळतो. जसा षटकार आला पहिल्या बॉलवर करणची विकेट खरं तर पाहायला मिळाली होती आणि तिथून वाटलं होतं की कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल, परंतु विशालला प्राचारण केलं आणि विशालची खेळी लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हलकासा टच झाला बॉल. खरंच बॉलला फक्त दिशा द्यायची होती ऑन साईडला. इतर म्हणे षटकार आला असता, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाज सोमनाथला आपण बघतो एक षटकार आलाय. 89 बनवायचे. 88 धावा झालेत. 89 बनवायचे. विशाल या फलंदाजाने बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर मंगेश आगिवले साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. येस वाईड बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. विशालसाठी हे बक्षीस आपण बघतो. प्रत्येक खेळाडूचा खरे तर मनोबल वाढवण्यासाठी लावलेलं पारितोषिक सर्व काही सांगून जातो. आमचे योगेश वाघ सरांच्या माध्यमातून सातत्याने म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा पारितोषिक लावलं जातं ना आणि तिथून त्या खेळाडूचा खेळ खल्लास. परंतु इथं तिसरा बॉल देखील इथे वाईट, म्हणजेच हा देखील खराब बॉल. या वाईटने धावफलक जाण पोहोचलाय 9 या आकड्यावर. अद्यापर्यंत मी तर म्हणेन 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. बॅक टू बॅक 3 वाईड बॉलची सांगता. जरी 89 धावाचं टार्गेट असलं तरी सुद्धा अप्पा विलास 11 या संघामध्ये बॅटिंग लाईन मजबूत आहे. तेच दाखवत असताना विशाल ऑन फायर. मैदानाच्या 4 बाजूला विशालचं नाव गाजतंय आणि तोच विशाल ठोकतोय मिड विकेट रिझन मध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. यस पंच सिक्सर आहे ना. 6 हेच विशालची बॅटिंग चांगली होते मैदानाच्या आतमध्ये. आज विशाल खरं तर तारणहार ठरतोय की काय. विशालची महत्वपूर्ण खेळी आज आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील स्टँड इन डिलिव्हर्ड. यू मेस आय विल डेफिनेटली. फलंदाज विशालच्या बॅटमधनं विशाल गगनमय चुंबी. षटकार. यस यस थँक्यू डीजे. अजून एक षटकार आला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. दत्ता लोभी देखील बघत राहिलाय की आज विशाल काय बॅटिंग करतो. चांगली बॅटिंग सोमनाथच्या विरोधात मी तर म्हणे हा देखील वाईट बॉल. खरा बॉलची सांगता. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मी तर म्हणेन आज विशाल पॅव्हेलियन मधून सेट होऊन गेलाय की काय. कारण धाव संख्या 89चं टार्गेट आहे. टीट फॉर टॅटचं उत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळाला सोमनाथला माहिती आहे की मी 1000 मिळवून देणार नाहीये,
परंतु विशाल देखील सांगतोय 1000 घेतल्याशिवाय मी कमी मागे सरणार नाहीये. मग ते 1000 येतील की अप्पा विलास 11 साठी 6 धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. या बॉलवर काय घडणार हा देखील मी तर म्हणेन चांगला बॉल डॉट डिलिव्हरी पंचांचा डिसिजन चांगलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू होता. खरं तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण अप्पा विलास 11 संघाला पाहतोय. पिबनचं पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. ओरटुडीचे SDJ सर्व प्रेक्षक रसिकांना खरं तर मन प्रभावित केलंय फलंदाज विशालने. विशालला साथ देणं गरजेचं आहे. सलामीचा फलंदाज दत्ता अजूनही मैदानात सज्ज आहे. विलास आणि अप्पा 11 संघाची सर्व जबाबदारी या खेळाडूंवर आहे आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला दत्ताला आपण बघतोय. यावेळेस मात्र सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. कुणालची गोलंदाजी. पहिला बॉल आलाय डॉट. पहिला बॉल आलाय डॉट. दुसरा बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला दत्ता. यावेळेस मात्र कबड्डी ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक दत्ताच्या बॅटमधनं यावेळेस निघून चाललाय. सीमा रेखा पार येतोय चौकार. नेक्स्ट मॅच प्रज्योत 11 आणि त्याला फाईट करेल टीम जिथे स्टार 11. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यावेळेस मात्र दत्ता चांगली बॅटिंग करतोय. समोरच्या दिशेने म्हणजे स्वॅडिश लॉंगर मध्ये चेंडू पाहायला मिळाला होता. एकच धाव घेते जाईल. कुणालच्या विरोधात खरं तर बॅटिंग होत्या. मागच्या ओव्हरमध्ये म्हणजे सोमनाथवर खरं तर हल्ला चढवला होता. विशाल या फलंदाजाने पादिरवाडीचा खेळाडू आहे. अगदी मी तर म्हणेन विशाल 3-3.5 पॉइंट मध्ये हा खेळाडू खरं तर घेतला होता. या संघाने बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये इथे पकडली जाईल. संपवलाय मात्र विशाल या फलंदाजाचा खेळ. बिग विकेट डाऊन. फलंदाज विशाल बॅक टू द डगआउट. यस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल गणेश. मागच्या सामन्याचा हिरो. अर्थात ज्यावेळेस 3 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज असताना गणेशने ठोकलेले 2 षटकार अजूनही विसरले नाही आहेत. आणि तोच गणेश मैदानाच्या आतमध्ये प्राचारण करत असताना स्वतः संघ मालक विलास अजूनही येणं बाकी आहे. गणेशला प्राचारण केलेलं लेफ्ट हँड फलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. गणेशकडे क्षमता मॅच जिंकवण्याची. 22 बनलेले होते. आता तिथून चांगली बॅटिंग केली आणि एक धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. यावेळेस मात्र गणेशचा फटका चांगला आहे. दर्जेदार क्लास दाखवत असताना क्रिकेटमधील हा देखील चांगला फटका म्हणजेच कव्हर ड्राईव्हचा सुरेख फटका. बॉल चाललाय सीमा पार. 4 धावा.
येस येस थँक्यू. गणेशची बॅटिंग मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली झाली होती, या सामन्यात देखील चांगली होत्या. एक चौकार आलाय, तदनंतर हा फटका फसलाय आणि यस गणेशला देखील मैदान सोडावं लागेल. विकेट क्रमांक भीतर म्हणेन तिसरा. बॅक टू द डगआउट. गणेश माघारी परतवा. डीजे येस प्रज्योत 11 संघाचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या. प्रज्योत 11 संघाचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या. जरी 2 मॅचेस हरले असतील तरी 2 मॅचेस जिंकायचे हा निर्धार मनामध्ये ठेवून समोरच्या संघाविरोधात बॅटिंग लाईन मजबूत करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सिद्धार्थ. साईराज 11 संघाचा सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटिंग चांगली केली सिद्धार्थ आणि रोहिदास या फलंदाजाने संजू या फलंदाजाने. आता ऑन स्ट्राईकला दत्ता. षटक क्रमांक तिसरा आपण बघतोय. दत्ताला बॅटिंग करावी लागेल. आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक तर बनवले, दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि एक या धावसंख्येने धावफलक फ्लाय होईल. जाण पोहोचेल 32 आकड्यावर. मॅच अजूनही बनेल, मॅच अजूनही बनू शकते. षटक क्रमांक तिसरा आपण बघतोय. सिद्धार्थ पहिला बॉल या ठिकाणी समाप्त झालाय आणि सेकंड बॉल खरं तर मी तर म्हणेन विलास येतोय स्ट्रायकिंग एंडला. स्लो डिलिव्हरी हाताळली आणि मी तर म्हणेन हलवार पद्धतीचा हा चेंडू फेकला. सिद्धार्थला देखील माहित आहे विलास बॅटिंग करू शकतो. मागे एक पहिली मॅच खरं तर बॅटिंग चांगली होती. मैदानाच्या चारही बाजूला खरं तर त्यांनी षटकार चौकारांची आतषबाजी देखील केली होती आणि तिथून कमबॅक करावं लागेल. षटक क्रमांक तिसरा चालू आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. 32 बनलेत, अजूनही काही धावसंख्येची गरज आहे. शॉर्ट बॉल आहे, फटका दमदार आहे. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता एकच धाव घेतली जाईल. दत्ताला स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं फार महत्वाचं राहील. आठवावी लागेल दत्ता लोभी यांची बॅटिंग. मागच्या 3 वर्षापूर्वी काय दत्ता लोभीची बॅटिंग होती, धमाका. आणि तो धमाका या मैदानावर दाखवावा लागेल. अर्थात षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. यावेळेस मात्र प्रयत्न फसलेत आणि मी तर म्हणेन यस चांगला डिसिजन, योग्य डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जर बॅटला हा बॉल स्पर्श झाला असता तर षटकार आला असता. परंतु आमचे कॅमेरामॅन देखील अगदीच चांगले कॅमेरा हाताळतात. फक्त मागे जरा विचार करा, नाहीतर तिथून चांगला बॉल. यस 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 मोठा विकेट. अर्थात कुणालने सिद्धार्थने मिळवलाय दत्ताची विकेट. फलंदाज बाद. दत्ता बॅक टू द डगआउट. यस यस थँक्यू डीजे. कोणत्याही गोलंदाजाने विकेट अटॅक घेतली तर रोहिदास मेंगाळ्यांकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. पैसे आमच्याकडे देत असताना पैसे जमा करा या ठिकाणी, नंतर आम्हाला द्या. यस हेमंतच्या बॅट मधनं आल्या प्रार चढवलाय. बॉल चाललाय सीमा पार. 4 धाबा.
यस यस थँक्यू डीजे. चला बॉलिंग सॉरी धाव फलक जाण पोहोचला 37 या आकड्यावर. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. अजूनही काही धावसंख्येची गरज आहे. 6वी मॅच आपण अनुभवतोय. चला थोडासा स्पीडअप करा मित्रांनो. साईराज 11 संघ सहकार्य असू द्या. चला थोडासा स्पीडअप घ्या. 3:30 झालेत. अजून 4 मॅचेस खेळवायचे. 7वी मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल. प्रज्योत 11 संघ आणि जिथे स्टार 11 संघ दोन्ही संघाचे खेळाडू त्या ठिकाणी जाऊन थांबायचंय. आणि यस आमच्या प्रवीणने देखील आम्हाला टायटल बनवून दिलं. त्यांना देखील आम्ही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सहकार्य केलं जाईल. यावेळेस मात्र फटका कमालीचा विलास त्या ठिकाणी आपण बघतोय. चांगला फलंदाज आहे विलास. कव्हर ड्राईव्हचे चांगले फटके विलासच्या बॅट मधनं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. परंतु आज ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न देखील करावे लागेल. जो धावेचा अंतर आहे तो कमी करावा लागेल. यावेळेस मात्र खोलवरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. संजू येतोय बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं संजूच्या माध्यमातून. जशी मित्र म्हणेन विशालने सुरुवात केली होती षटकारांच्या आतषबाजीने, तशी सुरुवात खरं तर प्रत्येक खेळाडूने करणं गरजेचं होतं. आणि ती सुरुवात आज कुठेतरी कमी पडली. परंतु फाईट चांगली दिली साईराज 11 संघाला. जरी थोडासा कमी पडलो तरी सुद्धा बॅटिंग अजूनही चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हेमंत येतोय स्ट्रायकिंग एंडला. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. संजू गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी. नक्कीच ही दोन्ही संघाची खरं तर तिसरी मॅच आहे. साईराज 11 फुलटाच बॉल होता. त्याला टोल वसूल करायचा होता. परंतु चांगली गोलंदाजी चांगला बॉल या ठिकाणी आपण बघतो. आणि डॉट डिलेव्हरी इथे कुठेतरी शांततेचा क्रिकेट खेळणं अपेक्षित होतं. यावेळेस 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 50 धावसंख्येची. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. येस सर डीजे थँक्यू. शेवटचं षटक प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सिद्धार्थ. सिद्धार्थला आपण बघतोय चांगला गोलंदाज आहे. यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी सिद्धार्थच्या माध्यमातून आपण पाहिलं. बॅटिंग लाईन देखील चांगली त्याच्याकडून चालेल. साईराज 11 संघ दमदार कामगिरी करत असताना इतर म्हणीन सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव आली फलंदाज हेमंतकडनं. हेमंतच्या बॅटमधनं इथं एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर विलास स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चांगला फलंदाज आहे. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि इथे पकडली जाईल. सोमनाथ चुकी करणार नाही. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद विलास बॅक टू द पवेलियन. हा चांगला बॉल आपण बघतोय.
यस हारी येतो, सॉरी ज्ञान्या येतोय आपण बघतोय. यावेळेस प्रत्येक षटकारास 1000 रुपये दिले जातील हरी बांगारे याचकडून. यस नाना उर्फ नानाला आपण बघतो. नानासाठी पारितोषिक. एक चौकार आला नानाच्या बॅटमधनं. खरं तर खूप उशिराने नाना आला आणि एक आल्याच चौकार ठोकला. नानाला प्रत्येक षटकारासाठी हरी बांगारे यांचकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. म्हणजे नानाकडे ही क्षमता आहे. यस यावेळेस मात्र फटका फसला आहे आणि फलंदाजाचा होईल झेल. फलंदाज बाद हरी सॉरी नाना बॅक टू द डगआउट. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. एस पंच बॉल शेवटचा. ओके डन. अनिल आला बॅटिंग साठी. शेवटचा बॉल या शिल्लक आहे आणि या बॉलवर किती धावा येतील. धाबेचं अंतर कमी करण्यासाठी खरं तर प्रयत्न केले होते विलास आणि आप्पा 11 या संघाने. आणि यावेळेस मात्र साईराज 11 हा संघ हा या ठिकाणी विजय होतोय. साईराज 11 संघाचा हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड साईराज 11 संघ आणि हार्ड लक टीम. अप्पा आणि विलास संघ दोन्ही संघाच्या 3-3 मॅचेस झालेत. थोडंसं पॉईंट टेबलकडे जातो. साईराज 11 संघाने 2 मॅचेस जिंकलेस, 1 मॅच हारले. शेवटची मॅच शिल्लक असेल जिथे स्टार संघाने बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत. अजूनही 2